नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आता संतप्त। तिकीट नाकारलं त्यामुळे 2 महिला पदाधिकाऱ्यांना संताप। अनेकांना अश्रू अनावर तिकीट द्या नाहीतर आमरण उपोषण करू असाही दिला इशारा। तिकीट वाटपावरून रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रचंड असंतोष। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रचार कार्यालयाबाहेर ठिय्या। जागा वाटपात विश्वासघात केल्याचाही केला आरोप। नाशिकमध्ये तिकीट नाकारलं त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक। एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांचा पाठलाग करत फार्म हाऊसमध्ये घुसले। जागा 122 आणि इच्छुकांची संख्या जास्त त्यामुळे गोंधळ। तर 80% जुन्या कार्यकर्त्यांना मिळाली संधी। राड्या प्रकरणी चौकशी करून कारवाई करून नाशिकमधील राड्यानंतर गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज मिळत नाही त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा राडा। कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद आणि धक्काबुक्की। अनेक इच्छुकांना एबी फॉर्म न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। नागपूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा। इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म दिला नाही त्यामुळे कार्यालयातील टीव्ही फोडले। कार्यालयाबाहेर पोस्टर फाडून निषेध नोंदवला। पुण्यात ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यानं नाराज। कसबा पेठेत कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला। भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा संताप। तिकीट निश्चितीसाठी एनडी हॉटेलमध्ये निरीक्षक चैनसुख संचेती आणि प्रभारी अशोक नेते यांची बैठक। या महिलेमुळे आपलं तिकीट कापलं। इच्छुक उमेदवार राकेश बोमनवार यांचा आरोप। जळगावमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांचा आमदार सुरेश भोळेंना घेराव। भोळेंसोबत चर्चा करताना इच्छुक उमेदवारांना अश्रू अनावर। युती न करता निवडणूक लढवण्याची इच्छुक उमेदवारांची आमदार सुरेश भोळे यांना मागणी। खरं तर अनेक ठिकाणी आता उमेदवार ठरलेले आहेत, मात्र यामध्येच नाराजीचा देखील उद्रेक दिसतोय। पाहुयात काय परिस्थिती आहे। मातोश्रीच्या अंगणातच ठाकरे सेनेमध्ये बंडखोरी। श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरिशास्त्री यांच्या उमेदवारीला विरोध। वॉर्ड 95 मधील पदाधिकाऱ्यांचा राजीनामा सत्र। तर याच उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात मातोश्रीवर वाद झाला अशी माहिती। माजी नगरसेवक शेखर मायंगणकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। दादरमधल्या 192 वॉर्डमध्ये डबल नाराजी नाट्य। मनसेमधून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी त्यामुळे ठाकरे सेनेतील पाटणकरांचा शिंदे सेनेमध्ये थेट प्रवेश। मात्र याच वॉर्डातून सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक कुणाल वाडेकरांचा ऐनवेळी पत्ता कट त्यामुळे शिंदे सेनेत नाराजी। ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांना डावललं त्यामुळे नाराजी नाट्य। भाजप कार्यकर्त्यांकडून वर्तकनगर कार्यालयामध्ये गोंधळ घालत नाराजी। भाजपने तिकीट नाकारलं। धनश्री तोडकर आत्मदहनाच्या निर्णयावरती ठाम। तोडकरांची मनधरणी करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू। भाजप कार्यालयाबाहेर आत्मदहन करणारच धनश्री तोडकर यांचा इशारा। उल्हासनगरमध्ये ठाकरे सेनेचा शिंदे सेनेला धक्का। माजी नगरसेविका जयश्री सुनील सुर्वे यांचा ठाकरेंच्या गटात प्रवेश। तर ठाकरे गटाकडून जयश्री सुर्वेंना प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये ठाकरेंना धक्का। माजी नगरसेवक अनिल कोके यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। 204 मधून एबी फॉर्म दिला। याच प्रभागातून कोके यांना डावलून ठाकरे सेनेनं किरण तावडेंना उमेदवारी दिली त्यामुळे कोके नाराज। भांडूपमध्ये मनसेमध्ये बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 114 मध्ये माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाकरे सेनेकडे ही जागा गेल्यानं राजोल पाटलांना उमेदवारी। मात्र मनसेच्या अनिशा माजगावकर देखील याच जागेसाठी आग्रही होत्या। विलेपार्लेमध्ये शिंदे सेनेमध्ये बंडखोरी। जितेंद्र जनावळे यांच्या कन्येला तिकीट नाकारलं त्यामुळे अपक्ष उमेदवारी। अजिता जितेंद्र जनावळे यांचा वॉर्ड 71 मध्ये अपक्ष अर्ज दाखल। भाजपच्या निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू। तिकीट न मिळाल्यानं भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ। इच्छुक महिलेसह कार्यकर्त्यांना रडू कोसळलं।